श्री हितेश गडे. 28 मे 1981 रोजी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद या छोट्याशा गावात जन्मलेले हितेशजी हे आई सौ अलका सुरेश वाणी आणि वडील डॉक्टर सुरेश काशीनाथ वाणी यांचे सुपुत्र. वडिलांचा डॉक्टरकीचा व्यवसाय. आजोबा रघुनाथ गडे यांनी त्यांना दत्तक घेतले. कुटुंबात मोठे बंधू निलेश दादा, बहीण दीपिका आणि धाकटे भाऊ उद्धव. कुटुंबाच्या आधारावरच एक यशस्वी उद्योजक घडत गेला. शालेय शिक्षण भालोद, मुंबई आणि जळगाव अशा विविध ठिकाणी पूर्ण करत MJ कॉलेज जळगाव इथून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. शिक्षण चालू असतानाच व्यवसायाचं स्वप्न मनात आकार घेत होतं. आणि मग कॉलेज जीवनातच सुरुवात झाली. बामणोद येथील झामरे यांच्यासोबत पार्टनरशिप करून स्वामीनारायण ट्रॅव्हल्सची स्थापना केली. दुर्मिळ जर्मन टेक्नॉलॉजीच्या बसपासून सुरू झालेला हा प्रवास आज 56 बसेस आणि अत्याधुनिक सोयींनी सज्ज ट्रॅव्हल्स उद्योगात रूपांतरित झाला आहे. 2008 हे वर्ष हितेशजींसाठी विशेष ठरलं, कारण याच वर्षी त्यांनी स्वतःच्या श्री साईराम ट्रॅव्हल्स व्यवसायाची सुरुवात केली आणि जीवनसाथी म्हणून सौ श्वेता हितेश गडे यांचा सहवास लाभला. NID अहमदाबाद इथून आर्किटेक्ट आणि प्रॉडक्ट डिझाईनमध्ये पदवी घेतलेल्या श्वेताजी आज पुण्यात प्राध्यापक असून हितेशजींच्या यशस्वी प्रवासात मोलाची साथ देत आहेत. व्यवसायात नाव कमवल्यावरही हितेशजींनी मातीशी नाळ तोडली नाही. शेतीतही नवतंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादनात विक्रमी यश मिळवलं. हितेशजींच्या या वाटचालीत त्यांचे मित्र अमित कोलते, प्रवीण महाजन, तुषार परतणे यांची साथ सदैव ठरली. तू कर, आम्ही आहोत, हा आत्मविश्वास त्यांना सदैव लाभत राहिला. आज हॉटेलिंग आणि रेस्टॉरंट व्यवसायात देखील त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. मी ही जी गोष्ट करतो आहे किंवा माझ्या व्यवसायात जी प्रगती केली ही त्या पूर्वीच्या गोष्टी जोपासून पुढे जाण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न करत आलेलो आहे. मी वयाच्या फार 19 वर्षाचाच असताना व्यवसायात लागलो. त्यावेळेस असं मला तेव्हा अशी फारशी काही गरज नव्हती की आता कामाला लागलंच पाहिजे किंवा केलंच पाहिजे. कारण इकडे बघितलं तर माझे जन्मदाते वडील स्वतः डॉक्टर, म्हणजे ते स्वतः मेडिकल ऑफिसर होते, आता रिटायर्ड झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे संस्कारही माझ्यावर होते, माझ्या आईवडिलांचे संस्कार, आजोबांचे संस्कार. त्यामुळे मला त्यांची साथ नेहमी खूप व्यवसायामध्ये नेहमी मार्गदर्शन असायचं. त्यांची साथ खूप छान मिळाली मला. त्यामुळे माझं प्रगतीला सुद्धा पटपट मी वर पुढे जात म्हणजे पुढे आलो मी. नव्या पिढीसाठी ते सांगतात, नोकरी की व्यवसाय हा निर्णय लवकर घ्या आणि घेतल्यावर पूर्ण समर्पण आणि जिद्दीनं त्यामध्ये उतरा. आज हितेश गडे यांचा प्रवास म्हणजे एक यशोगाथा आहे आणि ही यशाची वाटचाल अशीच अविरत सुरू राहो हीच सदिच्छा.